अमरावती लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या आता तिसऱ्या टप्प्यासोबत पूर्ण झालेला आहे. तर मतमोजणी पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या फेरीची मतमोजणीचा आकडा आपल्या हाती आला आहे. आपण सध्या मीडिया सेलमध्ये आपण हजर आहोत आणि याच लोकशाही भवनच्या समोर असलेल्या मीडिया सेलमध्ये आपण आहोत आणि अनेक मीडियाचे पत्रकारसुद्धा माझ्यासोबत बोललेले आहेत. चर्चा करूया याच लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये कोणत्या उमेदवाराला आघाडी घेतलेली आहे, कोणता उमेदवार पिछाडी आहे. सर काय सांगाल एकंदरीत पहिल्या फेरीपासून गावात चांगले आघाडी घेतली आहे आणि आता तिसरी फेरी जी आहे ती संपलेली आहे. तिसऱ्या फेरीमध्ये जवळपास 8,000च्या मतानं जे आहे ते बळवंत वानखडे जे आहे ते आघाडीवर आहे. फेऱ्या ज्या आहेत ते बाकी आहेत. ज्या पद्धतीनं आकडेवारी आपल्याकडे यायला पाहिजे त्या पद्धतीने आकडेवारी या ठिकाणी येत नाही आहे. मग मात्र तिसरी फेरी जरी झाली तरी या तिसऱ्या फेरीमध्ये बळवंत वानखडे आघाडीवर आहे. अनेक फेऱ्या ज्या बाकी आहेत सुरुवातीपासून आघाडी असल्याकारणानं दुसऱ्यापर्यंत आघाडी दिसेल असं चित्र सध्या तरी दिसतं. काय प्रतिक्रिया राहिली आता पहिल्या आघाडी 5-7 फेऱ्या झालेल्या आहेत. अधिकृत आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचत आहे. 3 फेऱ्यामध्ये आज जर ट्रेंड कायम राहिला विजयाकडची माणसाला अशीच विरुद्ध सुरू आणि सध्या तरी बरोबर 8 कळला आहे तो अमरावती शहराचा असेल वेळघाटचा हे अजून काही फेऱ्या अजून बाकी आहे. त्याच्यामुळे हे जरा एकदम की हा ट्रेंड जो आहे कायम राहील हे सांगणं जरा काही जातं. अजूनपर्यंत अमरावती शहरामध्ये जसं अमरावतीमध्ये काही पॉकेट्स आहेत ते भाजपच्या एकदम निकटचे आहेत. भाजपचे जी दारोदार आहेत तर त्याच्यावर विरोधी आहे. तर असे काही पॉकेट्स आहेत ते अजूनपर्यंत फेऱ्यामध्ये बोलायचे. हा ट्रेंड मला वाटतं अजून फेऱ्यामध्ये होईल का हे बघावं लागेल. बघा आजपर्यंत आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर रवींद्रनाथमध्ये कुठेतरी 1600 मतांची लीड घेतलेली होती आणि त्याच्यानंतर या तिसऱ्या फेरीमध्ये पुन्हा आघाडी म्हणजे जर आतापर्यंत ट्रेंड बघण्याचा उथळ सुरू आहे. कमी जास्त अशा प्रमाणामध्ये सुरू आहे. पण अजूनपर्यंत जे अमरावती शहराचा जो हे आहेत ना ते अजून यायचं आहे. म्हणजे जे पॉकेट्स वोटर्स आहेत म्हणजे रवींद्रनाथ यांचा जो मतदारसंघ आहे किंवा अमरावतीमध्ये जे सुजाण किंवा व्यापारी वर्ग आहे त्यांचा अजूनपर्यंत ट्रेंड या असं पुढे यायचं आहे. ते मला वाटतं 4-5व्या फेरीमध्ये कळेल. त्यानंतर जर हा 10चा किंवा 8चा लीड जी आहे ती तशी समान असली तर मग काही सांगता येईल. अमरावती शहर के लोकसभा चुनाव में जिस प्रकार से अभी हम मतमोजनी कक्ष में बैठे हैं और जहां पर भाजपा और कांग्रेस के बीच में जो है ज़बरदस्त टक्कर चालू है, लेकिन इन सभी के बीच में जो तीसरे मतगणना के जो रुझान आए हुए उसमें आप देख सकते हैं कि सिवाय अचलपुर को छोड़कर बाकी अमरावती की सभी 6 तहसील के अंदर में भाजपा के प्रत्याशियों को लोगों ने नकार दिया है. जो मेरे पास अधिकृत आंकड़े हैं उस हिसाब से ऐसा लग रहा है टोटल अभी 18 फेरी होने वाली है मतगणना की. तो अंदाज़ा तो ये लगाया जा रहा है कि जो लोगों का प्रतिशत है वो कांग्रेस की तरफ ज़्यादा है. कांग्रेस की तरफ ज़्यादा होने की वजह से आशंका ये व्यक्त की जा रही है कि बलवंत वानखड़े एक बहुत ज़्यादा बहुमतों से अमरावती लोकसभा से जीते. ये जो नतीजे हैं ज़्यादा से ज़्यादा 5 बजे तक के घोषित होंगे. लेकिन जिस प्रकार से बीते समय में न्यूज़ चैनलों के माध्यम से जो रुझान बताए गए थे, कल आपने अमरावती शहर में भी देखे होंगे विभिन्न ठिकानों के ऊपर में भाजपा के प्रत्याशी ने अपने विजय के बोर्ड लगा दिए. लोगों ने बधाइयाँ देना चालू कर दिया. लेकिन ये वास्तविक जो तस्वीर है अब जनता के सामने नहीं दिख रही कि लोगों को गुमराह किया जा रहा था कि भाई जो है तेलंगाना चुनकर आ गई. लेकिन अभी जो हमारे हाथ में नतीजे है उससे तो ये साबित हो रहा है कि आने वाले भविष्य में कुछ ही घंटों के बाद में महाविकास आघाड़ी की जो है बलवंत वानखड़े अमरावती लोकसभा से जो है विजयी होंगे.